शेख सर यांना धार्मिक विविध प्रकारचे ग्रंथ आहेत, त्यामध्ये प्रचंड रुची आहे। त्यामुळे विविध ग्रंथाचं विस्तार वर्णन करण्यासाठी त्यांना पंचक्रोशीतून प्रचंड मागणी आहे आणि अतिशय हसत खेळत ते धर्माचा प्रसार किंवा धर्मातील विविध ग्रंथांचं प्रसारण करण्याचं काम करतात। असे आपल्या प्रशालेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक शेख सर आज आपल्याला उपस्थित या ठिकाणी झालेले आहेत। शेख सर हे आपल्या प्रशालेमध्ये आज पाहुणे म्हणून आलेले आहेत, म्हणून आपल्या प्रशालेच्या वतीनं त्यांचा सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय माने सर यांना मी विनंती करतो की त्यांनी शेख सरांचा सन्मान या ठिकाणी करावा। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, इथं जमलेले माझे शिक्षकवृंद, माझे मित्र आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपल्या प्रशालेमध्ये या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या शाळेमध्ये गणरायाचं आगमन होतं आहे। त्या आगमनाच्या प्रित्यर्थ आपण गणरायाची स्थापना करतो आणि गणपती बसवतो। तर गणपती हा कसा आहे, तर गणपती हा बुद्धिवान, विद्यावान, धनवान आणि शक्तिमान सर्व गोष्टीनं परिपूर्ण असलेला हा गणराय आहे। या गणरायाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचं सांगायचं म्हणजे गणपतीचा जन्म कसा झाला। पार्वतीच्या कृपाशीर्वादानं पार्वती ज्यावेळेला घरामध्ये स्नान करत असताना त्या ठिकाणी तिच्या मळीपासून हा गणपतीचा जन्म झाला। मग गणपती जन्मल्यानंतर पार्वतीच्या पोटातून अगदी उदरात या ठिकाणी मळीपासून जन्मल्यानंतर हा वडील शिव आणि त्यांचे गणासहित कैलास पर्वतावर गेलेले होते। तर सगळे गण आणि शिव कैलास पर्वत गेल्यानंतर पार्वती घरी होती आणि त्या मळीपासून या ठिकाणी एक पुत्र जन्माला आला, तो म्हणजे गणपती। मग आता हा गणपती, आई काय म्हणली, बाबा ह्या दारावर थांब, मी जरा स्नान करून येते म्हणली। घरामध्ये स्नान करण्यासाठी आई गेलेली आहे, तोच या ठिकाणी म्हणलं, आईनं ताकीद दिलं, मी घरात स्नान करी येईपर्यंत ह्या दारावर तू उभं राहा म्हणले, घरात कोणालाही प्रवेश देऊ नको म्हणले। बरं आई म्हणून एक मोठं लाकूड घेतलं आणि दाराजवळ गणपती उभारला। तितक्यामध्ये स्वारी आली कैलास पर्वतावरून, योग साधना तपसाधना करून शंकर घरी आले। घरी आल्यानंतर मुलगा रस्त्यामध्ये उभारलेला आहे। अरे म्हणलं त्यावेळेला गणपती हा त्या ठिकाणी उभारला, अरे मला आत जाऊ द्या म्हणून, नाही म्हणले, मी कुणालाही जाऊ देत नाही, माझ्या आईची काय आहे, मला ताकीद दिलेली आहे माझ्या मातेनं, त्यामुळे मी कुणाला सोडणार नाही म्हणलं। म्हणजे शंकराने त्याला मारलं। नंदी पुढं आला, नंदीलाही गणपती ऐकना। नंदी काय करू लागला, शिंगानं मारू लागला, तरी गणपती काय करू लागला, त्याच्या पोटामधून फिरून या ठिकाणी त्याला नंदीला सुद्धा ऐकना झाला। शंकर म्हणले, शंकराला सुद्धा ऐकना हा गणपती। 8 वर्षाचा गणपती त्यावेळेला होता। तर त्यावेळेला त्यांनी काय केलं, शंकराला राग आला, म्हणलं माझ्या घरात मला प्रवेश देत नाहीस, मी कोण आहे म्हणलं, नंदीला विचार म्हणलं। नंदीनं सांगितलं, हा पार्वतीचा पती शंकर आहे म्हणलं, हा तुझा पिता आहे, तू त्याला ओळखत नाही का म्हणलं। हा मी ओळखत नाही म्हणलं, माझ्या मातेच्या आज्ञेमध्ये मी आहे, मी ओळखत नाही म्हणलं। आणि त्यावेळेला शंकरानं त्रिशूळ मारलं रागानं, भयंकर क्रोधिष्ट झाला आणि बाप लेकाची युद्ध या ठिकाणी झालं आणि त्रिशूळनं मारल्यानंतर मुंडकं जाऊन लांब पडलं आणि त्यावेळेला मुलगा या ठिकाणी बेशुद्ध पडला आणि त्यावेळेला पार्वती स्नान आटोपून घराच्या बाहेर आली। तर त्यावेळेला काय झालेलं आहे, पार्वती माता बघितली, बाळ या ठिकाणी मृत्युमुखी पडलेलं आहे। तर त्याला हंबरडा पडला,
या ठिकाणी पार्वती मातेनं माझ्या बाळाला मारलं म्हणलं. शंकर म्हणले माझ्याकडे चूक झाली, हा मूल मला माहीत नव्हतं, हे बाळ तुझ्या या ठिकाणी जन्मलेलं आहे, मला क्षमा कर म्हणलं. शंकराने माफी मागितली, पण माफी मागण्याला मला थांबत नाही म्हणले, माझा पुत्रच मला हवा आहे म्हणले. सगळ्या या ठिकाणी मी आता काय करते, ब्रह्मांडामध्ये मी अग्निकाष्ठ घेते म्हणून तयार झाली, सिद्ध झाली. सगळे देव लोक ओरडू लागले. अरे म्हणलं, शंकराने सगळ्या देवाचा धावा केला आणि सगळे देव लोक आले, पार्वतीला समजावून सांगितले. तर त्याला पार्वतीचा राग शांत झाला. तुला काय पाहिजे ते वर मागितले. सगळे देव लोक म्हणले माझा मुलगा गणपतीच पाहिजे मला म्हणले. मग त्यावेळेला त्यांनी काय केलेलं आहे, गणपतीला या ठिकाणी मागणी केल्याबरोबर मग गणपतीचं या ठिकाणी म्हणलं तुझा मुलगा आम्ही जिवंत करतो म्हणल्यानंतर पार्वतीचा राग शांत झाला. त्या ठिकाणी काय झालेलं आहे, ऋषीनं सांगितलं, एका वेद ऋषीनं, की या ठिकाणी तुम्ही काय करा, तर आता हे मुलगा जिवंत करतो आम्ही, परंतु त्याला काय पाहिजे आहे, तर त्याला या ठिकाणी एका प्राण्याचं, मग तो कोणताही प्राणी असू दे, उत्तर दिशेला या ठिकाणी जायचं. पहिला प्राणी जो दिसतो त्याचं मुख या ठिकाणी आणून लावायचं असं विचारलं. मग उत्तरेला गेले गण, कुणाचे, शिवाचे गण, त्याचे साथीदार. त्या ठिकाणी पहिल्यांदाच या ठिकाणी उत्तर भाग दिशेकडे गेल्यानंतर एक हत्ती सापडला. हत्तीचं सोंड या ठिकाणी, तोंड या ठिकाणी काढलं आणि हत्तीचं सोंड मुंडक्यासहित आणलं आणि त्या बाळाला या ठिकाणी विष्णूनं काय केलं, हातामध्ये मोठा होता हत्ती पण त्याचा आकार बाळासारखं लहान केलं आणि ते मुलाच्या अगदी धडाला जोडलं. तर त्यावेळेला ब्रह्मदेवानं अमृतवर उचलं. अमृत हे कसं असतं, मेलेले माणसं जिवंत होत असतात. ब्रह्मदेवानं अमृत उचलं, थोडंसं लावलं आणि विष्णू या ठिकाणी मुंडकं धरलं आणि शंकराने मंत्र म्हणलं आणि अशा रीतीने गणपती परत जिवंत झाला. गणपती जिवंत झाला आणि गणरायाचं आगमन झालं. मग गणपती इतका उत्साहानं फिरू लागला, तर कुणा त्याचे गण होते त्या गणामध्ये शिरला तर कुणालाच ऐकत नव्हता. ज्याला 4-4, 5-5 जण धरलं तर बी ऐकत नव्हता, एवढी शक्ती गणपतीला होती. मग आता गणपतीचं या ठिकाणी गण 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 म्हणून सगळे गणाचा पती म्हणून त्याला नावच गणपती ठेवले. काय केले, गणपती. मग अशा रीतीने त्याचं नाव गणपती पडलं. आणि गणपती या ठिकाणी पृथ्वीवर आले, कारण गणपतीच्या गणेशाशिवाय या ठिकाणी कुठलंही नाव आपल्याला घेता येत नाही. कारण काय, गणपती एकदा षडानंद म्हणजे या ठिकाणी कार्तिक स्वामी आणि गणपती दोघे भाऊ आहेत. पृथ्वी प्रदक्षिणा करत आणि लवकर यायचं असं विचार केले. तर त्या ठिकाणी षडानंद म्हणजे कार्तिक स्वामी पुढं पळू लागले आणि गणपती मागं पडलेले. कोण पुढं येतं आहे असा विचार शर्यत लावले शंकर पार्वतीनं. गणपती पुढं आला. कसा आला, गणपतीला एक गाय दिसली. गायीमध्ये 33 कोटी देव असतात. तर त्या गायी पुढं येऊन नतमस्तक झाला, आईवडिलांच्या पाया पडला. तर गणपती अगोदर आला. म्हणून सगळे 33 कोटी देव म्हणले कुठलंही कार्य करत असताना गणपतीचं नाव अगोदर ठेवायचं, कारण गणपती अगोदर आलेला आहे. म्हणून गणरायाचं कुठलंही वेद, शास्त्र, पुराण, ग्रंथ सगळं काही बी असलं तर श्री गणेशान म्हणून सगळ्या ठिकाणी गणपतीचंच नाव घेतलं जातं. गणरायाला वंदन करून या ठिकाणी सगळं कार्यक्रम केले जाते. तर लग्नाच्या लग्न कार्यामध्ये सुद्धा बघा काय असतं, पहिला गणरायाचं नाव घेतलं जातं. का, गणपती हा काय करणार आहे, संकट मोचक आहे. तुम्हाला आलेली संकट नाहीसं करतो, आलेली सगळं विघ्न नाहीसं करतो. म्हणून गणरायाचं नाव या ठिकाणी घेतलं जातं. पुन्हा या ठिकाणी म्हटलं जातं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. तुम्हाला माहीत आहे वक्रतुंड, वक्र म्हणजे वाकडी, तुंड म्हणजे सोंड, महाकाय, महा म्हणजे मोठा, काय म्हणजे शरीर. गणपतीचं शरीर कसं आहे, गणपतीला एक सोंड आहे आणि ती वाकडी सोंड आहे. आणि ह्या वाकडी सोंडामुळं शरीर कसं आहे, महाकाय, काय म्हणजे शरीर, महा म्हणजे मोठे. आणि सूर्यकोटी समप्रभ, 1 कोटी सूर्याचं जसं तेज असतं. एक सूर्य आपल्याला उन्हाळ्याला त्रास करत असतो, तर म्हणजे या कोटी सूर्याचं तेज जसं या ठिकाणी कशाला आहे, तर गणरायाला आहे. गणरायासारखं शक्तिवान, बुद्धिवान, संपत्तिवान आणि अशा प्रकारचा कुणीच नाही.
म्हणून कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा, अशा रीतीनं आपण सर्व कार्यामध्ये एखाद्या गणपतीला आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी हे गणपती तुझी सोंड वाकडी आहे आणि ध्येय तुझा मोठा आहे, तुझे तेज सूर्यकोटी सूर्या एवढे आहे, तेव्हा मी हाती घेतलेल्या सर्व कार्यामध्ये मला यश येऊ दे, अशी मागणी त्या ठिकाणी केलेली असते. म्हणून गणपती विघ्नहर्ता, अगदी या ठिकाणी विघ्नाला हरवणारा, संकटाला पळून लावून देणारा असा हा गणराय असतो. म्हणून गणरायाचं नाव घेतल्यानंतर संकट, जसं उंदराला या ठिकाणी मांजर साक्ष असतं, मांजराला बघितल्यानंतर उंदीर जसं पळतं तसं गणरायाला बघून संकट पळत असतात. आणि अशा प्रकारे ह्या गणरायाची ख्याती आहे. म्हणून आपण गणरायाचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर अशा रीतीनं आपण गणरायाचं या ठिकाणी काय केलेलं पाहिजे, नामस्मरण करतो. गणरायाच्या नामस्मरणामध्ये अगदी अत्यंत महत्त्वाचं कार्य आपल्याला गणराय या ठिकाणी आपण 1 ते 10 दिवस या ठिकाणी गणरायाला बसवतो. याचं एकच कारण असं, पृथ्वीवर ज्यावेळेला गणराय येत असतात तर त्यावेळेला सगळी संकटं, सगळी विघ्न घेऊन जात असतो आणि आपल्या गणेश भक्तांना या ठिकाणी सुख, समाधान, शांती, वैराग्य या ठिकाणी दिलेलं असतो. म्हणून आपण 10 दिवस त्यांची जर स्तुती केली तर निश्चितच गणपती आपल्याला पावत असतो. तर त्यासाठी जगामध्ये आज चतुर्थीच्या दिवशी गणरायाचं या ठिकाणी आगमन होत असतं आणि चतुर्थीच्या दिवशी सगळा तिकडं जय जयकार होत असतो. याचे गाणं म्हणलेलं आहे, नाचत आला अंगणामध्ये, खेळू लागला रिंगणामध्ये, गणपती मूर्ती तुझी झळकती रे साऱ्या जगामध्ये, गणपती मूर्ती तुझी झळकती रे साऱ्या जगामध्ये. नाचत आला अंगणामध्ये, खेळू लागला रिंगणामध्ये, गणपती कीर्ती तुझी झळकती रे नागनाथ प्रशालेमध्ये, गणपती कीर्ती तुझी झळकती रे नागनाथ प्रशालेमध्ये. सुखदुःखाचा विघ्न हरता तू मायेचा झरा रे, जनदीन जनांचा भक्त जनांचा तूच जगी आसरा रे. मूर्ती ठसली हृदयामध्ये, धन्य झाले जीवनामध्ये, गणपती मूर्ती तुझी झळकती रे नागनाथ प्रशालेमध्ये, गणपती मूर्ती तुझी झळकती रे नागनाथ प्रशालेमध्ये. शंखचक्र हाती शोभती पितांबर भरजरी रे, दास भाविक एक जगुनी रात्र करीती साजरी रे. आनंद लुटती भजनामध्ये, तव भक्तांच्या पूजनामध्ये, गणपती मूर्ती तुझी झळकती रे नागनाथ प्रशालेमध्ये, गणपती मूर्ती तुझी झळकती रे नागनाथ प्रशालेमध्ये. हर्षाने रे सर्व नर नारी रे, नाम तुझे आळवती रे, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, नित्यमुखी गळवती रे. लागे तुझ्या सेवेमध्ये, सदा सुखी राहावा संसारामध्ये, गणपती मूर्ती तुझी झळकती रे नागनाथ प्रशालेमध्ये, गणपती मूर्ती तुझी झळकती रे नागनाथ प्रशालेमध्ये. तर अशा रीतीनं गणरायाचं स्थान सांगत असताना या ठिकाणी गणेश या ठिकाणी प्रत्येक कार्यामध्ये, शुभ कार्याच्या समयाला, देवधर्माच्या कार्याला, शुभ मंगल समयाला. बघा, गणपतीमुळं लग्न कार्य होऊ शकत नाही, कारण कुठलंही कार्य करत असताना गणरायाला अगोदर घ्यावंच लागतं. कारण सर्व बुद्धी, शक्ती, धन आणि या ठिकाणी संतती, संपत्ती, ऐश्वर, सुख, समाधान आणि संकटमोचक करणारा हा गणपती आहे. म्हणून सगळे देव काय करतात, गणपतीला घेतल्याशिवाय कार्यच करत नाहीत. म्हणून आपण बी कुठलंही कार्य करत असताना गणरायाचं नाव घ्यायचं आहे. शुभ मंगल या समयाला,
कुठल्याही धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपतीरायाला, माझ्या गणपतीरायाला. ऐसा ऐसा हा गणपती त्याची माता पार्वती. हा कसा आहे? 14 विद्याचा विद्यापती, त्याचे गुणगान मी गाऊ किती. आहे ब्रह्मांडाचं ज्ञान माझ्या बाप्पा मोर्याला, पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपतीरायाला, पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपतीरायाला. देतो भक्तांना वरदान तो वरद विनायक, येतो सिद्धीच्या कार्याला माझा गणपती सिद्धी विनायक. गौरी गणाच गुणगान येथे आलो मी गायाला, गौरी गणाच गुणगान येथे आलो मी गायाला. पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपतीरायाला. तसे असे गणपतीचे एक असे आहे. पुन्हा एक शेवटचं अत्यंत महत्त्वाचं गीत आहे गणरायावरलं. श्री गजानना तू पार्वतीचा सुकुमार रे, तुला मोदक आवडे फार रे, तुला मोदक आवडे फार रे. भाद्रपद मासी चतुर्थी दिवसी होतो तुझा जय जयकार रे. सिंहासनी बसतो सुंदर दिसतो उंदीर तुझे वहान रे, उंदीर तुझे वहान रे. श्री गजानना तू पार्वतीचा सुकुमार रे, तुला मोदक आवडे फार रे. दुर्वा हरळी बहुप्रीतीची गुलाल पंछी लाल रे, आद्य पूजेचा तू अधिकारी करीतो विघ्न संहार रे. एका जनार्दनी शारदा सरस्वती, एका जनार्दनी शारदा सरस्वती, गुंपिती तुझला हार रे, गुंपिती तुझला हार रे. श्री गजानना तू पार्वतीचा सुकुमार रे, तुला मोदक आवडे फार रे, तुला मोदक आवडे फार रे. तर अशा रीतीनं आपण गणरायाचं स्तवन केलेलं आहे. गणरायाचं स्तवन करण्या अगोदर आपण नेहमी आपण काय केलं पाहिजे? गणरायाचं आगमन झाल्याबरोबर गणरायापुढं आपण सकाळ संध्याकाळ दुपार मिळेल त्यावेळेला आपण गणरायाची आराधना करावं, गणरायाचं नामस्मरण करावं. गणरायाची पूजा करत असताना आपण पूजेच्या जवळ उभं राहावं, सर्वांनी त्याचा आशीर्वाद घ्यावा. जसं आपण आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेतो तर आपण आदर्श विद्यार्थी या नात्यानं आपले आदर्श गुण विद्यार्थी कसा असावा तर याच्या ठिकाणी सांगितलं आहे. मातृपितृभक्ती आदर्श विद्यार्थ्याचे गुण. आपल्या मात्या पित्यांची या ठिकाणी सेवा पूर्ण आपण ऐकली पाहिजे. सेवेमध्ये आपण सदा काय केलं पाहिजे? आईवडिलांनी काम सांगितलं तर ते निश्चितपणानं आपण ते ऐकलं पाहिजे, तर ते आईवडिलांचं आपण ऋण फेडलं पाहिजे. म्हणून मातृभक्ती आणि पितृभक्ती, मातृदेव भव पितृदेव भव म्हणून आदर्श विद्यार्थ्याच्या जीवन जगत असताना आईवडिलांचं आपण ऐकलं पाहिजे. हे एक पहिलं आदर्श विद्यार्थ्याचं गुण आहे. त्यानंतर दुसरं गुण आहे विद्येवर प्रेम. आपण या ठिकाणी विद्या काय करत असतो? शिकत असतो. विद्या शिकत असताना जो शिकेल तरच या जगामध्ये तो टिकेल. शिकणाराच या ठिकाणी जगामध्ये टिकत असते. म्हणून आपण या स्पर्धात्मक जगामध्ये जर टिकायचं असेल तर चांगल्या प्रकारे विद्येवर प्रेम केलं पाहिजे.
विद्यार्थी दशेमध्ये विद्या जर चांगल्या रीतीनं संपन्न केली, चांगली जर गुणवत्ता आपण प्राप्त केली, निश्चित तर आपल्या या ठिकाणी जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. तिसरा आहे स्वच्छता. विद्यार्थी अवस्थेमध्ये आपण स्वच्छ गणवेश, स्वच्छता, शाळेतली स्वच्छता, घरातली स्वच्छता, आपली स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छतेकडे सुद्धा लक्ष देणं हे आदर्श विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे. त्यानंतर काटकसरी वृत्ती ठेवावी. नम्रता, नेहमी गुरुला वंदन करावं. सकाळ संध्याकाळ गुरु सर आले, सरांना आधी गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग हे म्हणत राहावं. नमस्कार किती 4 अक्षरी आहेत. न म्हणजे नतमस्तक होणे, म म्हणजे मनापासून, स्कार म्हणजे अभिमान घालवणे. आपला जर आपण अभिमान जर घालवलं तर दुसरा काय करतो, तोही नमस्कार करतो, तोही काय करतो, मनापासून नतमस्तक होतो आणि दोघांचाही स्कार म्हणजे अभिमान निघून जातो. त्या ठिकाणी ऐक्य स्वरूप होतं. कितीही जर या ठिकाणी म्हणून नमस्कार, मानवंदना आपल्या गुरुला दिली पाहिजे, मानाचं स्थान आपल्या गुरुला द्यायला पाहिजे. आपले गुरु दिसले आणखीन एक प्रकारचा आनंद त्यांना व्हायला पाहिजे. इतकी मानवंदना विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुला दिली पाहिजे. म्हणून नम्रता, मानवंदना. त्यानंतर वडीलधाऱ्यांचे आज्ञापालन. आपण काय करत असतो, कुठला तरी एखादा वडील आपल्याला एका ठिकाणी सांगितलं एखादा काम, तर त्याच्या आज्ञेचं पालन करणं हे आदर्श विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे. तर या ठिकाणी कृतज्ञता, एखादी वस्तू एखाद्या ठिकाणी दिलं आणि एकमेकाला घेतलं तर त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, स्वावलंबन म्हणलं पाहिजे आणि सहनशीलता आणि देशप्रेम, देशावर प्रेम असलं पाहिजे. हे सर्व गोष्टी आदर्श विद्यार्थ्याचे गुण या ठिकाणी आपल्याला यावं आणि आपण जीवनामध्ये आदर्श विद्यार्थी बनावं. आदर्श जर विद्यार्थी बना तर त्याला त्या ठिकाणी मानाचं स्थान समाजामध्ये मिळतं. लवकर झोपावे, लवकर उठावे, चांगल्या प्रकारच्या सवयी अंगी बाणाव्यात, नियमितपणा व्यायाम करावा, खेळ खेळावे, भरपूर अभ्यास करावा, नेहमी स्वच्छ कपड्यांनी राहावे, एकमेकाशी भांडू नये. एखाद्याला एखाद्याची वस्तू सापडली असेल तर त्याला त्या ठिकाणी परत करावी आणि त्याचा परत करून त्याचं या ठिकाणी त्याची वाहवा मिळवावी. नाहीतर आपण काय करतो, आपण वस्तू घ्यायचं ठेवायचं असं या ठिकाणी करू नये. प्रामाणिकपणा राहावं, सवय शक्य स्वावलंबी बनावं. वृद्धांना अपंगांना नेहमी मदत करावी. काही लोक काय करतात, वृद्धांना अपंगांना मदत करतात म्हणून आपण मदतीचा हात त्यांना दाखवलं पाहिजे. एखादा आंधळा रस्त्यानं चालत असेल तर वाट दिसत नसेल तर आपण त्याला या ठिकाणी मदत करावं. आणि मुक्या प्राण्यांना किंवा एका ठिकाणी बसलेल्या प्राण्यांना आपण उगीच त्रास देऊ नये आणि झाडातील बागेतील फुलं फळं तोडू नये. इतकंच नाही, पैसा जपून वापरावा, वडीलधाऱ्यांचा मान ठेवावं, ते चांगल्या प्रकारचे सवयी अंगी मानाव्यात. आणि अशा रीतीनं जर आपण शिस्त आणि शिस्तता बाळगली आणि आरोग्य चांगलं जर ठेवलं तर खरोखरच आपण आजारी पडू शकत नाही. आणि त्यासाठी आपण आदर्श विद्यार्थी म्हणून आपला सत्कार होईल आणि आपण आदर्श राहावं अशा प्रकारची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आदर्श विद्यार्थ्याचे गुण आपण या ठिकाणी घ्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे अभ्यास करत असताना अगदी लवकर झोपावं, लवकर उठावं, पाठ्य उठून सकाळ संध्याकाळ अभ्यास करावा, गुरूंची आज्ञा मोडू नये. नेहमी आपण असं जर केलं तर तो आपण आदर्श विद्यार्थी बनल्याशिवाय राहत नाही. म्हणून नेहमी आपण आदर्श विद्यार्थ्याची लक्षणं आपल्यामध्ये यावीत आणि आदर्श बनावं अशा प्रकारची ग्वाही आपल्याला मी देतो. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत महत्त्वाचं नेहमी हरिपाठ सांगितलं आहे. हरिपाठ जसं तुम्ही अभ्यास पाठ करता तसं देवाचं नामसुद्धा जर एक सकाळ संध्याकाळ जर घेतलं हरिपाठाच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला हरिपाठ केल्याचा आनंदसुद्धा मिळतो. हरिपाठ करत असताना नेहमी आपण काय केलं पाहिजे तर ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितले ज्ञान आणि ईश्वर. आपण काय मिळवलेलं या विद्या मंदिरामध्ये ज्ञान मिळवत असतो, ज्ञानाच्याच गोष्टी बोललं पाहिजे. ज्ञानाव्यतिरिक्त दुसरं काही आपण बोलू नये. कारण आपण विद्यार्थी दशेमध्ये ज्ञान प्राप्त करायचं असतं, त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये व्हावा हाच प्रत्येकांची या ठिकाणी इच्छा असते. म्हणून ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञान मिळवलं आणि ईश्वरालाही मिळवलं म्हणून त्यांचं नाव ज्ञानेश्वर ठेवलं. ज्ञान मिळवणं आणि ईश्वरही त्याला सहाय्य होतं. म्हणून आपण बी जर ईश्वराचं या ठिकाणी नामस्मरण केलं तर ईश्वरही सहाय्य होतो आणि आपल्याला ज्ञानही मिळतो.
म्हणून देवालासुद्धा आपण भजावं, देवाकडं जावं, देवाचं भजन ऐकावं, कीर्तन ऐकावं, चांगल्या गोष्टी ऐकाव्या देवाविषयी. तर असं जर केलं तर निश्चितच तो विद्यार्थी आदर्श होत असतो. मग या ठिकाणी एका अभंगामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे, देवाची या द्वारी उभा क्षणभरी, देवाच्या दारामध्ये जाऊन तुम्ही एक क्षणभर जरी उभारलं तर तेणे चारी मुक्ती साधी येल्या. तुम्हाला सलोकता, सायुज्यता, समीपता आणि निकटता ह्या चारी या ठिकाणी मुक्ती तुम्हाला मिळतात आणि निश्चितच तुमच्या जन्माचं सार्थक होतं. आणि त्यासाठी तुम्ही हेही जर केलं तरी अतिउत्तम आहे. अगोदर अभ्यास, नंतर ह्याचा जर विचार केला तरीही आपल्याला आनंद या ठिकाणी मिळू शकतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जर तुम्ही सकाळ अभ्यास झाल्यानंतर कंटाळा आल्यानंतर कंटाळामध्ये हरीचं जरी नाव घेतलं तर निश्चितच तुमच्या जन्माचं या ठिकाणी पावन होत असतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. मग संसारामध्ये काही व्यक्ती असतात, आपल्याला इथं या ठिकाणी विद्यार्थी अवस्थेमध्ये काय गोष्टी सांगायच्या नसतात, परंतु इथं वेदशास्त्रसुद्धा या ठिकाणी त्याला सहाय्य होत असतं. आज त्यासाठी आपण वेदांतासारखे विषय थोडेसे अभ्यास करत असताना वेळ मिळाल्यास त्यांचाही अभ्यास करावा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणे, द्वारकेचा राणा पांडवा घरी. तर देवसुद्धा आपल्याकडे येतो, दैवी शक्ती आपल्याजवळ प्राप्त होते किंवा देवाचं नामस्मरण केल्यानंतरच देव आपल्याला भेटत असतो. देव व्यासाने सांगितलं, व्यासमुनीनं, पांडवांच्या घरी भगवान श्रीकृष्ण जातात. का जातात? पांडव हे नीतीनं वागत होते, अनितीने वागत नव्हते, सत्यानं वागत होते, असत्यानं वागत नव्हते. या उलट कौरव काय करत होते? असत्यानं आणि अनितीनं वागत होते. म्हणून पांडवांच्या घरीच या ठिकाणी जात होते भगवान श्रीकृष्ण. परंतु यादवांचा या ठिकाणी ते काय करतात? नेहमी आपल्या जीवनामध्ये सत्य आणि सदाचार, नीती आणि सत्यानं वागायला पाहिजे, सत्यानंच राहिलं पाहिजे. सत्यमेव जयते, सत्याचा शेवटी हा विजय होत असतो. म्हणून ज्ञान हे भयंकर पवित्र वस्तू आहे. ते ज्ञान आपण मिळवलं पाहिजे. लहानपणापासूनच ज्ञानाची आवड आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. नहि ज्ञानेनम सदृश्यम मिह पवित्र विद्यते. विद्येसारखी जगामध्ये पवित्र वस्तू कोणतीच नाही. सगळ्या वस्तू घेतल्या जातात, पण आपल्या जवळचं ज्ञान या ठिकाणी कोणीही चोरून नेत नाही. म्हणून ज्ञान हे पवित्र अशा प्रकारची विद्या आहे. त्या विद्या जर आपण प्राप्त केलं तर त्या विद्येच्या बळावर आपलं आयुष्यभर या ठिकाणी सुखाचे जीवन जगता येते. म्हणून ज्ञान आपण मिळवलं पाहिजे, भरपूर अभ्यास केलं पाहिजे, भरपूर आपण शिकलं पाहिजे, चांगल्या प्रकारची गुणवत्ता मिळवलं पाहिजे, चांगल्या प्रकारचे अधिकारी, चांगल्या प्रकारचे या ठिकाणी जीवन अभ्यास केल्यानंतर तुम्हाला यथायश योग्य मिळेल. आणि यश मिळाल्यानंतर यशाच्या बळावरती तुम्ही काही करू शकता. म्हणून अगोदर ज्ञान हे जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ज्ञानाबरोबर तर चहुवेदी जाणं शाही शास्त्री कारण, 18 पुराणे हरीशी गाती. ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं आहे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. पुराण या ठिकाणी पौराणिक वस्तूंचा या ठिकाणी आपण काय उल्लेख या ठिकाणी केलेले. चहुवेदी जाण, चहू म्हणजे 4 बाजूचे वेद. पूर्वी असं जसं आपण शिक्षण घेत होतो तर त्यावेळेला या ठिकाणी वेद या ठिकाणी काय व्हायचे आपल्याला कुणी माहिती देत नव्हते. पूर्वीच्या पारंपरिक काळामध्ये, सत्ययुगामध्ये, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग हे आहे. या सत्य आणि द्वापारयुगामध्ये हे ज्ञान कुठे मिळत होतं? ऋषीकडून मिळत होतं. मग ऋषी लोक हे सगळ्या पृथ्वीवरल्या लोकांना ज्ञान देत होते. हे ऋग्वेदामध्ये सांगितले. ऋग्वेद म्हणजे ऋषीकडून मिळालेलं सर्वांना ज्ञान आहे. त्याची निषेध उपनिषद आहेत परत त्यांचे. त्यानंतर दुसरा आहे यजुर्वेद. यजुर म्हणजे इच्छित गोष्टी प्राप्त करण्यासाठी यजुर करायचं म्हणजे यज्ञ करायचं. हे यज्ञाचं या ठिकाणी यजुर्वेदामध्ये सांगितलं आहे. त्यानंतर सामवेद. साम म्हणजे सारेगम पदनिसा, संगीताच्या संबंधित आहे. आपल्या शाळेमध्ये सुद्धा संगीत आहे. संगीत म्हणजे शाळेची घंटा आहे. तर घंटा वाजवल्यानंतर आपल्याला लौकिक अर्थ करतो की शाळा भरली, आणि वाजवल्यानंतर भरली आणि परत वाजवल्यानंतर शेवटी सुटली असा त्याचा संकेत होतो. परंतु हे बरोबर आहे, पण याच्यावर त्याचा लौकिकार्थ असा आहे की शाळा या ठिकाणी जर भरली तर या शाळेच्या घंटीमुळं
परिसरामध्ये असलेले विषाणू आणि जीवाणू काय होतात, ध्वनीच्या साह्यानं बाहेर फेकले जातात 1-1 किलोमीटर, आणि त्या ठिकाणी सगळा परिसर अगदी निरोगी राहतो. जीवाणू नसल्यामुळं स्वच्छ आणि फ्रेशपणा येतो. म्हणून घंटी हे एकसुद्धा आद्य प्रवृत्तीचं आणि महत्त्वाचं कार्य करतं. ते म्हणजे सामवेद, म्हणजे ध्वनी. हे या ठिकाणी प्रत्येक देवळामध्ये हे सुद्धा ध्वनी असतात, ध्वनीचे साधनं असतात. टाळ असतं, मृदंग असतं, भजन हे का वाजवले जातात, त्याचं मूळ हा या ठिकाणी देवांना आळवणं आणि असा लौकिक अर्थ असतो. तर अशा रीतीनं सामवेदाचं सांगितलं. तर या ठिकाणी अथर्ववेद, अथर्व म्हणजे अथ म्हणजे औषधी. पूर्वीच्या काळी औषधी या ठिकाणी आपल्याला इंडक्शन, डॉक्टर वगैरे वैद्य नव्हते, परंतु जडीबुट्टीच खाऊन या ठिकाणी लोक काय करायचे, जीवन जगायचे. तर अशा रीतीनं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, चहुवेदी जाणं साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरीशी गाती. हरीला कोण गात नाही, तर सगळे वेद, शास्त्र, पुराण, ग्रंथ हरीशिवाय या ठिकाणी नाम घेत नाही. सर्वजण नाम घेत असतात. मग तसं आपण विद्यार्थी अवस्थेमध्ये आपणही आपल्या विद्यार्थी अवस्थेमध्ये ज्ञानाचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करावं, ज्ञान घेत राहावं आणि ज्ञानाच्या कसोटीला आपण उतरावं. ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं वाघिणीचं दूध आहे, आणि त्या ज्ञानावर आपण जर चांगल्यातून प्रभुत्व मिळवलं तर निश्चितच त्या ज्ञानाचा फायदा आपल्या जीवनामध्ये होईल आणि आपलं जीवन सुखी समृद्धी बनेल. तर अशा रीतीनं सर्व मला गुरुवर्यांनी बोलवलं, माझा मान सन्मान केला आणि मला या ठिकाणी प्रवचन करण्याची, सेवेची संधी मला दिली. तर सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि वेळ न घेता मी या ठिकाणी तुमचं रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे ज्ञान घेण्याचं पवित्र ठिकाण आहे. आपण वक्त्याला त्यांचा बहुमूल्य वेळ सोडून आपल्याला वेळ द्यायला विनंती केलेली आहे. त्यांनी आपल्यापर्यंत आलेले आहेत, ते आपल्यासाठी वेळ देत आहेत. त्यांच्याकडून आपल्याला काही ना काही ज्ञान मिळत आहे. ते अवगत करण्याऐवजी आपण काय करत आहोत, त्याची अवहेलना करत आहोत. नळाला जोपर्यंत पाणी चालू असतं तोपर्यंतच भरून घ्यावं लागतं. लक्षात ठेवा, पाणी गेल्यावर पश्चाताप करावा लागतो. पुन्हा 4 दिवसांना 8 दिवसांनाच पाणी येतं. तसं ज्ञानाची गंगा जोपर्यंत वाहते आहे तोपर्यंत ती आपण भरून घेतली पाहिजे. एकदा ती निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्यात अर्थ नाही. आणि म्हणून आज सरांनी आपल्याला हे सर्व सविस्तर सांगितलं. विद्यार्थ्यांची गुण काय, आदर्श विद्यार्थी कसा असावा याबाबत सविस्तर त्यांनी वर्णन केलं. मला वाटतं आजची हे व्याख्यान ऐकल्यानंतर तुमच्यामध्ये निश्चित परिवर्तन होईल. आदर्श विद्यार्थ्यासारखे तुम्ही जगाल. 9वी 10वीचे विद्यार्थी आदर्श आहेतच, आणखी आदर्श होतील अशी मला अपेक्षा आहे. त्यावेळी अभ्यास, शाळेच्या वेळी शाळा, मनोरंजनाच्या वेळी मनोरंजन, याचा एक आपण आलेख तयार केला पाहिजे, वेळापत्रक तयार केलं पाहिजे आणि स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. आणि आजची ही व्याख्यानमाला 3रं पुष्प या ठिकाणी समाप्त झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.